हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे अश्विनी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. कसे आहात सगळे? मला असं वाटतं की तुम्ही सगळेच पावसाचा आस्वाद घेत असाल चहासोबत, आणि मी पण आस्वाद घेते चहाचा, पण शिफ्टिंगसोबत. आज आम्ही करणार आहोत शिफ्टिंग, त्यामुळे मी व्लॉग बनवते. आणि ह्या शिफ्टिंगच्या गोंधळातसुद्धा आम्ही घातलेला आहे इडली. इथे इडली आणि हा आहे माझा चहा. सो स्टे कनेक्टेड, पूर्ण व्लॉग बघा. आणि कसा वाटला हे नक्की शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्याकडं कसं आहे, इडली म्हणलं की डोसा आलाच. कारण एकाला इडली खायची असते, एकाला डोसा खायचा असतो, एकाला सांबार हवं असतं, तर एकाला चटणी हवी असते. म्हणायला आम्ही 4-5 जणच आहोत, पण ही सगळी नाटकं असतात माझ्या मुलीची आणि तिच्या पप्पांची. तर ते सगळं करता करता मी इथे आवरायला घेतलं होतं. भांडी काही भरून ठेवली होती पोत्यात, बाकीचं सामानसुद्धा सुरुवात केली होती सगळं आवरायला. आणि इथे चिकू झोपलेला आहे. त्याचसोबत ही रूमची अवस्था बघू शकताय तुम्ही. बेडशीट वगैरे सगळं म्हणजे बऱ्यापैकी क्लीन करायचा प्रयत्न केला आहे मी. इथे पण सगळा पसारा काढून ठेवला होता, कपाट पूर्ण मोकळं केलं. त्यानंतर ते सामान एका बास्केटमध्ये थोडंसं जे काही फुटतील अशा बॉटल्स होत्या परफ्यूमच्या किंवा मेकअपच्या, त्या ह्या बास्केटमध्ये टाकल्या होत्या, जेणेकरून माझं साहित्य काही फुटू नये. आणि बाकीचं साहित्य ह्या बॅगेत ठेवलं होतं. बाकीचे कपडे वगैरे सगळं भरायचं सगळं चालूच होतं. तुम्ही बघू शकता इथे सगळा पसारा पडलेला आहे. आणि हे आहे आयुष्याचं कपाट, जे तिला बड्डेला भेटलं होतं. खूप छान कपाट आहे. आणि हे पण मला सगळं काढून तिच्या पायपा वगैरे काढून सगळं स्टोअर करायचं आहे. आणि इथे माझी आजी माझी मदत करत होती. आणि हे पिल्लू उठलेलं आहे झोपेतून. सोबतच इथे हा पसारा आवरत इथं मामांना मी पायपा काढायला सांगितल्या होत्या कपाटाच्या. मी इथे कपाट काढून दिलेलं आहे त्यांना. आता बघू शकता खूप हार्ड होतं, थोडंसं निघायला अवघडच होत होतं. त्यामुळे मी मामांना म्हणलं, ही माझ्या जुन्या घराची गॅलरी, खूप मिस करेन मी हिला सगळं काही. आणि इथे मी चिकूला घेऊन जरा आले होते. थंड वातावरण असल्यामुळे मी त्याला पूर्ण पॅक केला होता वरती, कानटोपडं वगैरे घालून. आणि हे बघू शकता, हे सुंदर असं घर पूर्ण रिकामं झाल्यानंतर कसं दिसतंय. खूप छान होतं घर. माझ्यासाठी खूप जास्त आठवणी आहेत त्या घरात. मी कधीच विसरू शकणार नाही हे घर. आणि त्याचसोबत आम्हाला निघायला खूप लेट रात्र झाली होती. त्यामुळे समोरच्या काकूंनी हा माझ्यासाठी स्वयंपाक केला होता. एक बाळ आहे सोबत, तुला खूप उशीर होतोय जेवायला, बाहेरचं नको खायला, म्हणून त्यांनी स्वतः स्वयंपाक करत होत्या माझ्यासाठी. इथे बघू शकता ह्या ताई आहेत आणि काकूंनी माझ्यासाठी स्वयंपाक केला होता. इथं त्यांना म्हणलं इकडे बघा, मी व्लॉग घेते. तर त्यानंतर मी घरी जाऊन परत एकदा बघून आले की समोरच घर असल्यामुळे मी एकदा राऊंड टाकला. तर इथे फक्त माझी आता झाडं राहिली होती. हे माझं किचन गार्डन, माझं प्रेम मला इथेच ठेवून जायला लागणार आहे. मला ह्याची खूप खंत वाटत होती, कारण माझं खूप 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 जास्त मनापासून प्रेम आहे ह्या झाडांवरती. पण असो, कधी कधी होतं असं. तर नंतर इथे घर बघू शकता, पूर्ण बऱ्यापैकी सगळं काढून घेतलेलं आहे, सगळं शिफ्ट झालेलं आहे. आणि फक्त गॅस राहिलेला आहे, लाईट्स वगैरे मांडणी सगळं म्हणजे सगळं बऱ्यापैकी मोकळं झाल्यानंतर काहीसं असं दिसतंय हे घर. आणि आम्ही रेंटवरती असल्यामुळे आम्ही जास्त काही कुठं खेळ वगैरे काहीच मारलं नव्हतं. तुम्ही बघू शकता पूर्ण घर आहे तसंच आहे. आम्ही कुठेच काही केलेलं नाही. फक्त हा चिकूचा एक पोस्टर, तो मी विसरले तिथं, बट असं. आणि चिकूचा म्हणजे आयुष्य होणार होती त्याच्या आधी मी घेतलेला, मला पप्पांनी दिला होता. आयुष्य आहे पोटात ही न्यूज कळल्यानंतर. तर आणि ही रूमची गॅलरी होती, इथूनसुद्धा खूप छान व्ह्यू होता. हे घर माझ्यासाठी खरंच खूप प्रिशियस होतं. आणि खूप खूप जास्त आठवणी आहेत ह्या घरात. माझी पहिली मुलगी इथेच ह्या घरात झाली, दुसरा हा चिकू पण आमचा त्याच घरात झाला. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही निघताना एक सेल्फी काढला सगळ्यांनी सोबत, सगळे रडत होते, खूप वाईट वाटत होतं.
ते घर सोडताना, कारण खूप म्हणजे खूप छान होते सगळे, खूप सांभाळून घ्यायचे. आयुष्याला तर खूप सगळे मिस करत असतील. आणि अशा तऱ्हेने आम्ही शिफ्ट झालेलो आहोत.